विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण मार्च 2025 आणि 24 सेमी माध्यमचे गणित भाग 1, गणित भाग 2 या प्रश्नपत्रिका 4 अभ्यासलेल्या आहेत. त्याचबरोबर गणित भाग 1 मार्च 2025 ची गणित भाग 1 ही पण प्रश्नपत्रिका आपण अभ्यासलेली आहे. आता आपण गणित भाग 2 ची मार्च 2025 गणित भाग 2 हा अभ्यासत आहोत. तर गणित हा विषय फार सोपा आहे. विद्यार्थ्यांनी जर त्या ठिकाणी ज्या काही आपण गणितीय क्रिया आहेत, संकल्पना आहेत, त्या व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गणिताचा प्रश्न आपल्याला खूप काही सांगून जातो, उत्तरापर्यंत पोहोचवतो. कोणतं सूत्र वापरायचं, कोणता मार्ग वापरायचा, हे सगळं हा प्रश्न सांगत असतो आणि म्हणून प्रश्न समजून घेणं फार आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नाकडे जर लक्ष केंद्रित केलं तर उत्तर आपोआप येतं. तर चला तर मग आपण गणित भाग 2 मार्च 2025 ही बोर्डाची प्रश्नपत्रिका मराठी माध्यमासाठी आपण अभ्यासूया. तर सर्वात प्रथम आपण लक्ष केंद्रित करावं या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी. आणि मग प्रश्न पहिला ए हा बहुपर्यायी प्रश्न आहे. या बहुपर्यायी प्रश्नामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले जातात. त्यापैकी एकच अचूक पर्याय आपल्याला लिहायचा आहे. रिपीट पर्याय झाला तर आपल्याला मार्क दिले जाणार नाहीत बोर्डाकडून. आणि म्हणून आपण याचं पण रफ कॅल्क्युलेशन करूनच अचूक उत्तर शोधावे लागेल आणि त्याचा फक्त पर्याय लिहायचा आहे. चला तर मग प्रश्न पहिला ए, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. गणित भाग 2 मार्च 2025 ही प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत. पहिला त्याच्यातला उपप्रश्न आहे, पुढील पैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? तुम्हाला या ठिकाणी 4 संख्याचे गट दिलेले आहेत, 3-3चे, आणि मग तो पायथागोरस त्रिकूट ओळखायचा आहे. तर पायथागोरस आपण प्रश्न लक्षात घ्यावा. पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय? आपण जर समजून घेतलं तर या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेयाचा व्यत्यास इथं वापरला जातो. जसं की एका मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्याच्या बेरजे एवढा असेल तर ते पायथागोरसचे त्रिकूट असतं. आणि म्हणून आपण काय करूया, या 3 संख्यामध्ये नक्कीच एक मोठी संख्या आहे आणि उरलेल्या 2 लहान संख्या आहेत. आपण निरीक्षण करावं लागेल. तर पहा, या ठिकाणी आपण जर बारकाईने निरीक्षण केलात तर या ठिकाणी एक मोठी आहे, 2 छोट्या संख्या आहेत. जसं की 10चा वर्ग आपण मोठ्या संख्येचा वर्ग करून पाहावा. 10चा वर्ग 10 गुणिले 10 100 होतो. तो आपण रफ कॅल्क्युलेशन करूया. 10चा वर्ग 10 गुणिले 10 म्हणजे 100 आणि उरलेल्या 2 लहान संख्येच्या वर्गाची बेरीज 5चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 5चा वर्ग 25 अधिक 1 म्हणजे उत्तर 26. म्हणजे हा पायथागोरस त्रिकूट नाही. त्यानंतर आपण थोडंसं बाकीच्या पुढचे निरीक्षण करूया. इथं 2 2 2 याचा अर्थ आहे की एकही मोठी संख्या नाही, म्हणून हा पर्याय नसेलच. त्यानंतर इथं 2 समान संख्येत हा पण पर्याय नाही. राहिलेला पर्याय हा जो बी आहे, तुम्ही जर निरीक्षण केला यामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्याच्या वर्गाच्या बेरजे एवढा येतो, तर तो पायथागोरस त्रिकूट ठरतो. आणि म्हणून 5चा वर्ग 25, 4चा वर्ग, सर्वात मोठी संख्या कोणती आहे इथं? 5चा वर्ग 25 आणि उरलेल्या 2 लहान संख्येच्या वर्गाची बेरीज 4चा वर्ग आणि 3चा वर्ग. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 आणि 9 25 होतात. म्हणजेच या ठिकाणी आपलं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. तुम्ही प्रश्न लिहा आणि त्यापुढे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी असा आपण उत्तर लिहू शकतो. त्यानंतर या ठिकाणी रफ कॅल्क्युलेशन करणं फार महत्वाचं आहे, तर अचूक उत्तर आपल्याला मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी उपप्रश्न 2, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित कोन ACB चे माप 65 अंश आहे. त्याने अंतर्खंडित केलेल्या कंस AXB चे माप किती? तर आपण प्रश्न समजून घ्यावा लागेल. यासाठी एक रफ फिगर काढूया. केंद्र ओ असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित, आणि मग एक वर्तुळ काढला आपण, त्यामध्ये हा एक अंतर्लिखित कोन घेतला
ओ केंद्र आहे इथं. ओ केंद्र घेऊन वर्तुळात अंतर्लिखित कोन ए सी बी आपण घेऊया. ए सी बी हा अंतर्लिखित कोन आहे, त्याचं माप दिलेले आहे तुम्हाला 65 अंश. आपण प्रश्न लक्षात घ्यावा. अंतर्लिखित कोनाचं माप 65 आहे. त्याने अंतरखंडित केलेल्या कंस ए एक्स बी चे माप, आणि हा कंस आपण काढूया इथं. अंतरखंडित कंस ए एक्स बी याचं माप आपण थोडस जर आपण संबंध लक्षात घेतला अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस, तर आपल्याला अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आहे ते थोडंसं आठवावं लागेल. तर अंतर्लिखित कोनाचं माप हे अंतरखंडित कंसाच्या निम्म असतं. अंतरखंडित कंसाच्या निम्म असतं म्हणजेच हा कंस आपल्याला काय दिले, अंतर्लिखित कोन दिले, आणि मग हा नक्कीच अंतरखंडित कंस मिळवायचा आहे. अंतरखंडित कंस हा याच्यात दुप्पट असणार आहे, म्हणजे 65 गुणिले 2 म्हणजेच या ठिकाणी 130 अंश तो पर्याय असेल. आणि मग आपण शोधूया 130 चा पर्याय म्हणजे उत्तर अगदी आपलं डी पर्याय असेल. या ठिकाणी पर्याय आहे डी अचूक उत्तर. त्यानंतर तिसरा उपप्रश्न, कंसामध्ये 3, 4 या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर किती आहे. आणि मग आपल्याला आरंभ बिंदू पासूनचं अंतर ओळखायचं असेल तर आपल्याला एक सूत्र आहे, ते थोडंसं आठवावं लागेल. आणि मग एक्सचा वर्ग अधिक वाय वर्ग, यामध्ये एक्स म्हणजे पहिली संख्या आहे 3 चा वर्ग अधिक वाय म्हणजे 4 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16, 16 आणि 9 25, 25 चं वर्गमूळ 5 उत्तर असेल. अचूक उत्तर आपलं या ठिकाणी असेल 5, म्हणजे पर्याय हा सी. त्यानंतरचा आपला चौथा उपप्रश्न असेल, जर एका शंकूची त्रिज्या 5 सेंटीमीटर आणि लंब उंची जे दिलेले आहे त्यावर फोकस करावं लागेल विद्यार्थ्यांनी. त्रिज्या दिली आहे, लंब उंची दिलेली आहे 12 सेंटीमीटर, त्याची तिरकस उंची काढायची आहे. आणि मग आपल्याला तिरकस उंची काढण्यासाठी सूत्र आहे, थोडंसं आठवावं लागेल, निरीक्षण करावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी तिरकस उंची एल बरोबर वर्गमुळात एच वर्ग अधिक आर वर्ग, तिरकस उंची बरोबर हे सूत्र आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे, त्रिज्या दिलेली आहे, लंब उंची दिली आहे, या दोघांच्या वर्गाची बेरीज वर्गमुळात. आणि मग त्रिज्या किती दिलेली आहे, लंब उंची एच त्या ठिकाणी 12 चा वर्ग अधिक त्रिज्या आहे 5 त्याचा पण वर्ग दिलेला आपण सूत्रामध्ये. आणि मग 12 चा वर्ग 12 गुणिले 12 किती असेल 144 अधिक 5 चा वर्ग 5 गुणिले 5 5 5 25. बेरीज करूया, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 ला 1 आणि 169 चं वर्गमूळ किती असेल विद्यार्थ्यांनी 13. तर आपल्याला 30 पर्यंतचे वर्ग कमीत कमी पाठ असणं आवश्यक आहे. हे जर पाठ असतील तर सहज उत्तरे येतात. अचूक पर्याय 13 म्हणजे या ठिकाणी पर्याय आहे सी. या पद्धतीने आपल्याला अशा प्रश्नामध्ये अगदी सोपे असतात, रफ कॅल्क्युलेशन करून आपण हे प्रश्न सोडवले पाहिजेत. हा प्रश्न तुमचा या ठिकाणी ए पूर्ण झालेला आहे. आपण आता प्रश्न 1 बी अभ्यासूया.